नंदिनी ऑफिसमध्ये पोहोचली आणि तिच्या सीटवर बसली. तिची नजर आपोआप कोपऱ्याकडे वळली. सूरज फक्त तिच्याकडेच बघत होता. गप्प बसूनही डोळे किती स्पष्ट बोलतात हे नंदिनीला पहिल्यांदाच जाणवलं आणि लहानपणापासून तिच्या आत वावरत असलेलं दुःख हळूहळू दूर होऊ लागलं. तिच्या शरीरातील प्रत्येक छिद्रात उत्साह भरू लागला. नंदिनीचं मन कदाचित वर्षानुवर्ष काहीतरी मागत होतं. सुकलेल्या जीवनासाठी ते पाणी मागत होतं आणि न मागता अचानक आनंदाचा मुसळधार पाऊसच पडला. तिनं बॅग उघडली, फाईल काढली आणि कामाला लागली. मग सूरजकडे पाहिलं. स्त्रीच्या सौंदर्याने मोहित झालेल्या पुरुषाची ती मोहक नजर होती. नंदिनीचे डोळे पाणावले. ती फक्त किंचित हसली. आज खूप उशीर झाला का, असं म्हणत सूरजने मौन तोडलं. हो, 2 बस चुकवाव्या लागल्या. खूप गर्दी होती. किती वेळा मी तुला माझ्यासोबत ये म्हणून सांगितलं आहे. आज संध्याकाळी जर तुला घाई नसेल तर तुला माझ्यासोबत समुद्रकिनारी जायला आवडेल का? नंदिनीने त्याच्याकडे सावधपणे पाहिलं. ती त्याच्या डोळ्यांना का तोंड देऊ शकत नव्हती हेच कळत नाही. त्यानं डोकं खाली केलं. दोघांमध्ये खोल शांतता होती. तिला वाटलं की सूरजचे डोळे बघण्यापेक्षा स्पर्श करत आहेत. ठीक आहे, आपण जाऊ. सूरज थँक्स म्हणत त्याच्या सीटवर जाऊन कामाला लागला. दिवसभर दोघंही आपापल्या जागी घड्याळाकडे बघत राहिले. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच नंदिनीने बरोबर 5 वाजता तिची बॅग पॅक केली. सूरज तयार झाल्यासारखे वाटले. दोघेही त्यांच्या गाडीत समुद्रकिनारी पोहोचले. संध्याकाळच्या समुद्रकिनाऱ्यावर फेसाळणाऱ्या लाटांमध्ये आपले पाय भिजवत ते सोबत चालू लागले. काही काळ ते दोघंही शीतल थंड हवेचा अनुभवण्याच्या स्वर्गीय आनंदात मग्न राहिले. मग दोघेही एका बाजूला दगडावर बसले. नंदिनीला समजत नव्हतं की ती इतकी घाबरलेली का आहे. तिने अनेकदा पुरुषी नजरेला तोंड दिलं होतं, पण सूरजची नजर तिला अस्वस्थ करत होती. सूरजच्या डोळ्यात मोहकता होती आणि तितकेच नंदिनीचं मन अस्तित्व होत होतं. सूरज तिला सांगत होता, तू अंतरंगाने आणि बाह्यरंगाने देखील खूप सुंदर आहेस. मला इथं मुंबईत येऊन 1 वर्ष झालं आहे. किती वेळा मनात आलं की तुझ्यासोबत इथे यायचं आणि शेवटी आज मी इथे तुझ्यासोबत येऊ शकलो. प्रत्येकाला स्वतःची प्रशंसा ऐकायला आवडते. नंदिनीही संमोहित झाल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली. नंतर ती विचार करू लागली की तो तिच्यापेक्षा वयाने लहान आहे. त्याच्या चेहऱ्यावर मोकळेपणा होता. एक मोहक सभ्यता होती. सूरजने तिला स्वतःबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल सांगितलं की त्याचे आईवडील मेरठचे आहेत आणि तो त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, जो त्याच्या काही मित्रांसोबत फ्लॅट शेअर करून इथे राहतो. सूर्याची लाल वलय हळूहळू समुद्रात उतरत होती आणि तिच्या आयुष्याची कहाणीही बंद पुस्तकाच्या पानासारखी हळूहळू सूरजसमोर फडफडू लागली होती. सूरजने विचारून सुरुवात केली होती, बरेच महिने मी तुला पाहतोय. मला असं वाटतंय की तू स्वतःला एका कठीण कवचात लपवून ठेवला आहेस. जणू तुझ्या डोळ्यातलं दुःख मला तुझ्याकडे खेचत आहे. नंदिनी, विश्वास ठेवून तू तुझं मन हलकं करू शकतेस. मग नंदिनी सांगू लागली, मला स्वतःभोवती एक कवच तयार करावं लागलं. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, दुखापत आणि वेदनांपासून दूर राहण्यासाठी. तिनं हे केलं नसतं तर कदाचित ती वेडी झाली असती. माझे वडील वारले तेव्हा काही दिवस मृत्यू आणि शोक या विधींचे पालन करताना मी आयुष्यभर अश्रू ढाळले. माझ्या 2 लहान भावांना अंतिम संस्कार करताना पाहून मी खूप रडले. मी मोठी होते. त्या दोघांवर मी कोणती जबाबदारी टाकणार? त्यांच्या कार्यकाळात पप्पा वारले, त्यामुळे मानवतावादी दृष्टिकोनातून मला त्यांच्या विभागात नोकरी मिळाली आणि त्यासोबत माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारीही माझ्यावर आली. आईला फक्त माझा आधार होता. एखादे स्थळ माझ्यासाठी आले की आई मला आठवण करून द्यायची की लग्न करून कुटुंब सुरू करण्यापूर्वी तू तुझी जबाबदारी पार पाडली पाहिजेस. आणि जेव्हा माझे दोन्ही भाऊ शिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले तेव्हा माझ्या आईला त्यांच्या लग्नाची काळजी वाटू लागली. मी आई किंवा माझी धाकटी बहीण कुसुम काहीतरी बोलेल याची वाट पाहत होते, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. मीही हे दुःख प्यायले आणि माझ्या मनातले विचार माझ्यात साठवून ठेवले. त्यानंतर भावांचीही लग्न झाली आणि ते आता परदेशात स्थायिक झाले आहेत. कुसुमचेही लग्न झाले आहे. आई माझ्यासोबत राहते. आता मी 32 वर्षाची होणार आहे. काय? सूरजला धक्काच बसला. मग तो हसला आणि तो म्हणाला, वाटत तर नाही की तू 32 वर्षाची आहेस ते. मग तिच्या हातावर हात ठेवून तो म्हणाला, तू खूप विचार केला आहेस इतरांचा. आता जगाची चिंता करणं सोडून द्या. मग तुझं जीवन सोपं होईल. फक्त लक्षात ठेव की तुला तुझी काळजी घ्यायची आहे. सूरजच्या डोळ्यातले सर्व भाव नंदिनीने वाचले होते. असे भाव ज्याची एक स्त्री पुरुषाकडून अपेक्षा करू शकते. दोघेही शांतपणे एकत्र बसून राहिले.
तिच्या शरीराला सूरजच्या शरीराचा स्पर्श होत होता. त्यांचे विचार एकमेकांच्या जवळ घिरट्या घालत होते. त्यांचे नाते एका नवीन वळणावर पोचले होते. आता अचानक नंदिनीच्या आयुष्यात वसंत आला होता. हळूहळू तिच्या प्रत्येक विचारात आणि प्रत्येक क्षणात सूरज तिला दिसत होता. ऑफिसमध्ये त्याच्याकडे नुसतं बघून खूप काही सांगायची किंवा हाताच्या किंचित स्पर्शानेही अंगात ज्वाळा उठायला लागायच्या. कधी समुद्रकिनारी, कधी निर्जन उद्यानात, लाटांच्या आवाजात, कधी वाळूत शांत बसून ते भेटायचे. ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी असूनही तिचे शरीर सुडौल आणि तरुण आहे हे तिला माहीत होतं. पूर्वी तो या गोष्टीवर खूप खुश होता, पण आता त्याला आणखीन ती हवीशी वाटू लागली. नंदिनी घरी जाण्यासाठी उठली की काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं तिला नेहमी वाटायचं. दुसऱ्या दिवशी दोघांचीही भेट झाली की हा असंतोष त्यांना अधिक अस्वस्थ करत असे. आता त्या दोघांना एकमेकांची ओढ लागली होती. त्यांना एकमेकांचा सहवास हवा होता, साथ हवी होती. पण प्रेमात बोलण्याखेरीज व्यक्त करण्याशिवाय सर्व शक्ती असतात. सूरजच्या हृदयाचीही तीच अवस्था झाली होती. त्यालाही नंदिनीसोबत रात्रंदिवस राहायचं होतं. तो तिच्यावर पूर्णपणे प्रेम करत होता आणि नंदिनीही त्याच्यावर प्रेम करत होती. मग एके दिवशी सूरजने नंदिनीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिला समजावून सांगितलं की तिची आई नंतरही आपल्यासोबत राहू शकते. आता तू स्पष्टपणे तिच्याशी बोल. नंदिनीने या लग्नाबद्दल आईला सांगितल्यावर तिनं वादळ निर्माण केलं. ती तिला अशा गोष्टी बोलली की त्या ऐकून नंदिनीला लाज वाटली. त्यांनी तिला मध्यमवयीन कुमारी मानलं होतं. दोन्ही मुलगे परदेशात होते. कुसुमची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. भविष्यातील सुखसोयींसाठी ती नंदिनीचं लग्न करायला अजिबात तयार नव्हती. लग्नानंतरही ती आपली काळजी घेईल हे आईला समजवण्याचा प्रयत्न करून नंदिनी थकली, पण ती तयार झाली नाही आणि रडत रडत नंदिनीनेच हार पत्करली. हे सर्व ऐकून सूरजला खूप वाईट वाटलं. तो त्यांच्या परिवर्तनाची वाट पाहण्यास तयार होता. दोघेही दिवसभर ऑफिसमध्ये उदास राहिले, काही समजू शकले नाहीत. संध्याकाळी सूरजने नंदिनीला उदास आणि गंभीर पाहिलं आणि म्हणाला, चल आपण वीकेंडला काशीद बीचवर जाऊ, थोडी मजा येईल. आपण काय करू शकतो याचा विचार करूया. काहीसे आडेवेडे घेतल्यानंतर नंदिनीने होकार दिला. किती काळ तिनं आपल्या इच्छा दाबून ठेवल्या पाहिजेत. ती कधीच स्वतःसाठी जगू शकत नाही का? सूरजसोबत ती आनंदानेही राहू शकते. शनिवारी निघावं लागेल, सूरज तिला म्हणाला. शुक्रवारी रात्री तिला झोप येत नव्हती. तिच्या मनात चित्रविचित्र भावना येत राहिल्या. पहिल्यांदाच तिनं स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी विचार केला आहे. तिच्या आईला तर कधीच वाटणार नाही की तिलाही कुणाची तरी गरज आहे, कुणाच्या प्रेमाची गरज आहे. हा सगळा विचार करताना तिचे डोळे पाणावले. नंदिनी आवेगपूर्ण नव्हती. ती प्रत्येक काम पूर्ण वेळ देऊन करत होती. तिनं सूरजसोबत जाण्याचा नीट विचार केला आणि प्रत्येक कोण आणि दृष्टिकोन विचारात घेऊनच निर्णय घेतला. तिला माहीत होतं की आईला तिचं जाणं आवडणार नाही. आजकाल तिनं काहीही केलं किंवा काहीही सांगितलं तरी आई तिच्यावर संशय घेत असे. तिला बॅग पॅक करताना पाहून तिच्या आईच्या डोळ्यात शंका आली. आई काय विचार करत होती? ती एकटीच जात होती की तिच्यासोबत कोणीतरी आहे हे तिला माहीत होतं. ती फक्त आईला म्हणाली, ऑफिसमधून फॅमिली पिकनिकला जात आहे. मी पण जातीये. पण तू याआधी कधी पिकनिकला गेली नाहीस? ती म्हणाली, मी आज पहिल्यांदाच जात आहे. दोघंही सूरजच्या गाडीतून 3 तासात काशीद बीचवर पोहोचले. दोघांनी एकत्र सुंदर वेळ घालवला. या गोड क्षणांच्या आठवणी घेऊन दोघेही परतले. घरी येताना नंदिनी अनेक गोष्टींनी व्यथित झाली होती. सूरजने अनेक वेळा विचारले, पण तिनं सांगणं टाळलं. घरी येऊन शांत झोपली. आईही थकली होती म्हणून काही बोलली नाही. पण दुसऱ्या दिवशी ऑफिससाठी तयार होत असताना ती आरशासमोर बसली. 2 दिवस तिच्या मनात काय अडकलं होतं ते स्पष्टपणे दिसू लागलं. डोळ्याखालील वयाची वर्तुळं पाहून ती थोडी घाबरली. काशीद बीचवरील लोकांच्या नजरा बरंच काही बोलत होत्या. ते बोलण्यापेक्षा नंदिनीचं मन नंदिनीला खात होतं. लोक काय म्हणतील? सूरज एक तरुण, मी म्हणजे अशी, माझे वय जास्त, वेळोवेळी परिस्थिती आणखीन वाईट होईल. आजकाल लोकांच्या नजरेतील भाव पाहून तिची फार चिडचिड होत होती. उद्यानामध्ये लोक त्यांच्याकडे टक लावून पाहायचे. सूरज काहीही म्हणाला तरी ही वस्तुस्थिती बदलता येणार नाही. आपण त्याच्यापुढे म्हातारे होऊ, त्यामुळे सूरज आपल्यापासून दूर जाऊ शकतो या विचाराने ती सतत घाबरत असे. मग सूरजशिवाय आता ती जगणार तरी कशी? ती आरशासमोर बसली आणि बराच वेळ तिच्या विचारात गढून गेली. मग मनावर दगड ठेवून तिने एक निर्णय घेतला जो तिच्यासाठी इतका सोपा नव्हता. नंदिनीने पहिल्यांदा ऑफिसमधून आठवडाभराची रजा घेतली. सूरजने तिच्या मोबाईलवर अनेकदा फोन केला, मात्र तिने उचलला नाही. ती कोणत्या तरी विचारात गुंतली होती. तिची आई काहीही न बोलता शांतपणे तिच्याकडे पाहत असायची. सूरज जेव्हा रात्रंदिवस अनेक वेळा फोन करत राहिला तेव्हा तिने स्वतःला धीर दिला आणि सूरजचा फोन घेतला आणि ती त्याला म्हणाली, सूरज
इतके दिवस मी स्वतःला हे पटवून द्यायचा प्रयत्न करत आहे की आपण वयातील अंतर प्रेमाने भरून काढून याने काही फरक पडत नाही. तू सुरुवातीला जुळवूनही घेशील, पण मला वाटत नाही की मी ते करू शकेन. जेव्हा जेव्हा लोक आपल्याकडे पाहतात तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात प्रश्न दिसतात. त्यांच्या डोळ्यातील भाव मला खूप टोचतात. मला खूप वाईट वाटतं. मी मोठी आहे आणि मला आईची काळजी नाही. यावरूनही हा समाज नावं ठेवेल. एक दिवस तुला या नात्याचा पश्चाताप होईल किंवा माझ्यापासून तू दूर जाशील आणि मी पुन्हा एकटी. या विचाराने मी जगू शकत नाही. काशीद बीचवर लोकांच्या नजरा कशा आपल्या भोवती फिरत होत्या तुला आठवतंय ना? सूरज नंदिनीला त्यांच्या प्रेमाबद्दल समजावून सांगत होता. तो तिला अनेक वचने देत होता. तिला विश्वासात देत होता की असं काही होणार नाही. त्याचं प्रेम खरं आहे आणि तो शेवटपर्यंत आनंदाने निभावेल. पण वयाच्या फरकाबाबत नंदिनीच्या मनात जे काही चालू होतं ते तिला हवे असतानाही काढता आलं नाही. सूरज कधीच नंदिनीच्या घरी आला नाही. तो ऑफिसमध्येच तिच्या येण्याची वाट पाहत राहिला आणि एक दिवशी नंदिनी एकटेपणाने घाबरून ऑफिसमध्ये आली. तेव्हा सूरज तिला पाहून जागीच थिजून उभा राहिला. नंदिनी खूप उदास आणि अशक्त दिसत होती. जेवणाच्या वेळेत सूरजने तिला जबरदस्तीने कॅन्टीनमध्ये नेले. तिला प्रत्येक प्रकारे समजावत राहिला, पण नंदिनी मूर्तीसारखी बनून राहिली. वयाच्या फरकाकडे दुर्लक्ष करायला ती तयारच नव्हती. जणू तिनं स्वतःलाच दगड बनवलं होतं. मग एक दिवशी सूरज तिला म्हणाला, मी इथं राहून तुझी उदासीनता सहन करू शकत नाही. मी माझी दिल्ली शाखेत बदली करून घेतली आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझी वाट पाहेन. जेव्हा तुला याबद्दल खात्री होईल तेव्हा एक कॉल कर. मी नक्की परत येईन. नंदिनीचा चेहरा रडून ओला झाला, पण ती काहीच बोलू शकली नाही. काही दिवसांनी सूरज दिल्लीला गेला. निघताना त्याने नंदिनीला आपले सर्व गैरसमज दूर करायला सांगितले, पण नंदिनीला ते काही समजलंच नाही. तो निघून गेल्यावर नंदिनी पुन्हा शून्यतेने आणि एकाकीपणाने घेरली. तिचं शरीर निर्जीव झाल्यासारखं वाटत होतं. बाहेरून सगळं अगदी शांत वाटत होतं, पण आतून अनेक गोष्टी तुटलेल्या आणि विस्कळीत झाल्या होत्या. ती विचार करत राहिली की त्याला सोडून तिची चूक झाली आहे का, की हे करणं योग्य आहे. तिच्या वाढदिवशी सूरजने तिला पहाटे फोन केला. तेव्हा तिला त्याच्याकडे धाव घ्यावीशी वाटली, पण नंतर स्वतःवर ताबा ठेवला आणि औपचारिकपणे बोलली. आता तिच्या आयुष्यात एक पॅटर्न तयार झाला होता आणि तो तिला कोणत्याही प्रकारे तोडायचा नव्हता. तिला वाटलं की त्यांच्यातील दरी आता भरून काढता येणार नाही. कदाचित ती जास्त झाली असेल. सूरज जाऊन 4 महिने झाले होते. नंदिनीच्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं. आता ती पूर्णपणे एकटी झाली होती. कुसुम पती मोहन आणि त्यांच्या 2 मुलांसोबत अनेकदा येत असे. आत्तापर्यंत नंदिनी तिच्या एका बेडरूमच्या फ्लॅटमध्ये आईसोबत आरामात राहत होती. कुसुम तिच्या कुटुंबासोबत आली तर घरात वादळ आल्यासारखं झालं. नंदिनी जी शांतता बाळगून होती ती भंग पावायची आणि मोहनची भेदक नजर तिला असह्य होई. तिच्या पगारामुळे ती आणि तिची आई आरामात जगू शकली. सोसायटीची देखभाल, वीज बिल, फोन बिल, आवश्यक खर्च करूनही नंदिनी आपला आणि तिच्या आईचा खर्च आरामात करू शकत असे. पण आता कुसुमचे कुटुंब सतत इकडे येऊन राहिल्याने गडबड व्हायची. त्यावर ती म्हणायची, तुझ्या एकटेपणाचा विचार करून आम्ही इकडे धावत आलो आणि तू ना मुलांच्या खोडकरपणावर हसतेस ना मोहनशी नीट बोलतेस. त्याला किती वाईट वाटतं याचं. माझा नवरा आहे म्हणून तू त्याचा मान राखायला हवास. आम्ही काय सतत येत असतो का? एके दिवशी ती स्वतःसाठी काही क्रीम्स विकत घेऊन ऑफिसमधून परतली. तेव्हा कुसुमने टोमणे मारायला सुरुवात केली. अरे वा ताई, आता या क्रीम लावून काय उपयोग आहे आणि एवढ्या महागड्या क्रीम कशासाठी आणल्यास तू? तसाही तुला याचा काही उपयोग होणार नाही. एक काम कर, मी या घेऊन जाते. मला याचा नक्की उपयोग होईल. या वयात तू हे सर्व करून काय फायदा? या गोष्टींमुळे नंदिनीच्या मनात वेदना निर्माण झाल्या. बहिणीच्या आयुष्यातल्या आनंदाचा तिला हेवा वाटत नव्हता. आता तिला त्रास झाला होता तो म्हणजे तिचं स्वतःचं आयुष्य त्याच तंद्रीत, निस्तेज, अविवाहित, स्तब्ध अवस्थेत, ना सुख ना दुःख, फक्त रोजचा प्रवास, कार्यालय ते घर इतकाच होता. अशातच तिला सूरजची खूप आठवण यायची. काशीद बीचवर घालवलेला वेळ अनेकदा तिला आठवत राहायचा आणि ती स्वतःच्या कर्मावर रडत असायची. सूरजला सोडून तिनं चूक केली आहे याची वारंवार तिला जाणीव होत होती. सूरजचं म्हणणं ऐकलं असतं तर तिला एकटेपणाला सामोरं जावं लागलं नसतं. एके दिवशी ती घरातील वस्तू विकत घेत असताना तिच्या कानावर भूतकाळातील एक आवाज आला. नंदिनी, तिनं मागं वळून पाहिलं. माझ्यासमोर ते नातं उभं राहिलं जे बालपण हरवल्यानं संपलं होतं. मधू, माझी बालपणीची जिवलग मैत्रीण. ती मला विचारत होती, तू मला विसरलीस का? ओळखलं नाहीस का? नंदिनी खुश झाली. तू तीच आहेस मधू, हो ना? मधूचे डोळे वरपासून खालपर्यंत तिच्याकडे पाहिल्यासारखे नंदिनीला वाटले. तिने काय पाहिलं असेल? तिच्या पूर्वीच्या स्वतःची एक फिकट सावली
एक निर्विकार मूक प्राणी, एक रंगहीन क्षुल्लक स्त्री. मधूने तिला तंद्रीमधून जागं केलं आणि म्हणाली, चल कुठेतरी बसूया. नंदिनीने पाहिलं की मधू समाधानाच्या आभाळाने चमकत आहे. तिच्या डोळ्यात चमक होती, केसात कुठेतरी पांढरी चमक देखील होती. सगळीकडे परिपक्वता होती. सुंदर साड्या, सुंदर दागिने. कॉफी घेत असताना मधू म्हणाली, तुझ्या वडिलांच्या निधनानंतर तू ज्या पद्धतीनं घर सांभाळलंस त्याबद्दल सगळ्यांनी कौतुक केले, मला आठवतंय. आणि मला सांग, तुझ्या वडिलांच्या निधनानंतर तू ज्या पद्धतीनं घर सांभाळलंस त्याबद्दल सगळ्यांनी कौतुक केले, मला आठवते. आणि मला सांग, तू आत्तापर्यंत आणखीन काय केलंस? काही खास नाही, तोच दिनक्रम. ऑफिस, घर, ऑफिस. भाऊ परदेशात असतो आणि कुसुम अनेकदा तिच्या कुटुंबासोबत राहायला येते. आणि आई नाही, ती जाऊन 6 महिने झाले. काय, तू अजून लग्न केलं नाहीस? मला वाटलं आता तू तुझं आयुष्य जगत आहेस, पण असं वाटत नाही आहे. तुझ्या स्वार्थी कुटुंबातील सदस्यांना वाटलं नाही की तुलाही सुखाचा अधिकार आहे. ते काय करतील? या सगळ्यासाठी माझं वय झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय वय झाले? सांग, तू खुश आहेस का? नंदिनीचे डोळे भरून आले होते. तिला कोणीही विचारलं नव्हतं की ती आनंदी आहे का. हळूहळू नंदिनीने मधूला स्वतःबद्दल आणि सूरजबद्दल सांगितलं. तिची मानसिक स्थिती समजून घेत मधूने तिचा हात तिच्या हातावर ठेवला आणि मग म्हणाली, तू एक काम कर, तुझं आयुष्य जग. तुला कशाची भीती वाटते? जग काय म्हणेल या चिंतेत तू खूप वेळ वाया घालवलास. प्रत्येक गोष्टीची खूप जबाबदारी आहे. पहिली गोष्ट म्हणजे जगाची काळजी तुमच्या मनातून कायमची काढून टाक. माझ्याकडे बघ, मी माझ्या इच्छेप्रमाणे जगू शकते, मग तू का नाही हे करू शकत? नंदिनी आश्चर्यचकित झाली की मधू स्वतःची तिच्याशी तुलना कशी करू शकते. मधू स्वतः म्हणाली, माझं लग्न झालं होतं, पण माझ्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. मला माहीत आहे तू काय विचार करत आहेस ते. मी छान चमकणारे कपडे आणि छान दागिने घालून फिरत आहे. माझ्याकडे पाहून मी विधवा आहे हे कोणालाच वाटणार नाही. माझा नवरा गेला त्याची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही, पण माझं मन देखील स्त्रीत्व आहे. आणि हे नियम बनवले कोणी? मी या नियमांना मानत नाही. मला माझ्या कुटुंबाची किंवा लोकांची काळजी नाही. मी जे आहे तेच आहे आणि मला इतर लोकांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. मला 13 वर्षांची मुलगी आहे. माझ्या इच्छेनुसार एकटं राहण्याची हिंमत आहे. इच्छा असेल तर हिंमत मिळते. मग काय म्हणतेस, मी काय करू? तुला जे हवं आहे तुझ्या मनाचा विचार कर. अशी इतरांचा विचार कधीपर्यंत करणार आहेस? ते जीवनामध्ये शोध जे तुमच्या प्रथम गरजामध्ये येतात. मधू, तू मला खरोखरच मार्ग दाखवला आहेस आणि मला या सगळ्यातून बाहेर काढला आहेस. इतके दिवस नंदिनी जगाच्या अंधाराशी आणि निस्तेजशी झुंजत होती. तिचं जग उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांच्या हसण्याने नंदिनीला आयुष्यात काय हवं आहे हे समजलं. दोघींनीही फोन नंबर आणि घराचे पत्ते एकमेकींना दिले. नंदिनी तिथून निघून गेली. मनाचं ओझं हलकं झाल्यामुळे तिला अपार शांतता जाणवली. तिला काय करायचं आहे हे आता स्पष्ट होतं. तिच्या खोलीत आल्यावर ती आडवी झाली. तिला आता समजलं की हसणं किती सोपं आहे. सूरजच्या विचारात ती मग्न होती. तिनं आपलं शरीर आणि मन त्याच्यासाठी समर्पित केलं होतं. मग तिला मधूचं हसणं आठवलं, जिनं तिच्या जीवनाला दिशा दिली. तिनं फोन उचलला आणि पहिल्यांदा सूरजचा नंबर डायल केला. सूरजने फोन उचलला तेव्हा नंदिनी उत्तेजित आवाजात सूरज म्हणाली आणि पुढे न ऐकता सूरज आनंदी स्वरात म्हणाला, नंदिनी, मी येतोय. नंदिनीला वाटलं की स्वतःचा प्रकाश घेऊन जाण्याऐवजी तिने काळ्या चांदण्या नसलेल्या रात्रीचा अंधार एकत्र केला आणि तो विनाकारण तिच्या आयुष्यात भरला. वयाच्या फरकाकडे दुर्लक्ष करून गुदमरणारा काळोख कापून तिची वाट पाहत असलेल्या चेहऱ्यापर्यंत पोहोचण्याची हिंमत तिने जमवली असती तर जीवन या आधीच आनंदाने भरलं असतं. दुसऱ्याच दिवशी सूरज विमानाने पोहोचला. नंदिनी ऑफिसमध्ये तिच्या कामात व्यस्त होती. सूरज येऊन तिच्यासमोर उभा राहिला तेव्हा नंदिनीने त्याला तिथेच मिठी मारली. लोक काय म्हणतील या चिंतेत असलेल्या नंदिनीला ऑफिसमध्ये मिठी मारत तिथेच उभी असलेली पाहून सूरज हसला. दोघांनी थेट नंदिनीचा फ्लॅट गाठला. कुसुम कुटुंबियासह उपस्थित होती. जेव्हा नंदिनीने सूरजची तिचा भावी नवरा म्हणून ओळख करून दिली तेव्हा कुसुम आणि मोहनची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती, ज्याकडे दोघांनीही दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी कुसुम निघून गेली. सूरज आणि नंदिनीच्या ऑफिस फ्रेंड्सनी लवकरात लवकर लग्न लावून दिलं. दोघांनी एकत्र खूप शॉपिंग केली आणि त्यांचं लग्न अगदी साधेपणानं पार पडलं. कुसुम आणि मोहन पाहुण्यासारखे आले आणि गेले. नंदिनीची आता कोणाशीच तक्रार नव्हती. ती आनंदी होती. सूरज तिच्यासोबत होता. नंदिनीला आता नोकरी सोडून फक्त घर सांभाळायचं होतं. सूरजने यालाही होकार दिला. नंदिनीने राजीनामा देऊन फ्लॅट बंद करून सूरजसोबत दिल्लीला गेली.
सूरजचे आईवडील लग्नाला उपस्थितीत राहू शकले नाहीत, पण नंदिनी हिला पाहिल्यानंतर आणि तिला भेटल्यानंतर त्यांना काही हरकत नव्हती. कधी कधी ते त्या दोघांना भेटायला मेरठहून दिल्लीला येत असे. त्यांना नंदिनीचं गोड वागणं खूप आवडलं. नंदिनी सुंदर होती, पण तिला तिच्या वयाबद्दल नेहमीच त्रासदायक वाटत असे. तिला तिचा मूड कोणाशीही शेअर करता येत नव्हता, सूरजशीही नाही. लग्न होऊन 6 महिने उलटले होते. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी होते. सूरजला अनेक मित्र होते. ते पत्नीसोबत भेटायला येत असे. कधी कधी मित्र वयातला फरक पाहून हसायचे, तेव्हा नंदिनीचं मन दुखावलं जायचं. जेव्हा जेव्हा सूरजच्या कार्यालयाचा ग्रुप जमायचा तेव्हा लोक खूप कुजबूज करायचे. त्या ग्रुपमध्ये मुलीही होत्या. त्या सर्वात सूरज खूप मनमोकळा होता. सगळे एकमेकांना नावाने हाक मारायचे, पण जेव्हा त्यांनी तिला नंदिनी जी हाक मारली तेव्हा तिला वाटलं की सर्वांनी तिला मोठं मानलं आहे आणि तिच्यापासून अंतर ठेवलं आहे. ती सगळ्यांचा खूप आदरातिथ्य करत होती. तिने स्वतःला त्यांच्यात सामावून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला त्यांच्याभोवती एक अनावश्यक, औपचारिक आणि गंभीर वर्तुळ निर्माण झालं आहे असं वाटलं, जे तिला हवं असलं तरी ते तोडू शकत नाही. एक दिवशी गीता सिंग नावाची एक नवीन महिला सूरजच्या ऑफिसमध्ये आली. तिला प्रशिक्षण देण्याचं काम सूरजला मिळालं. एकदा सूरजने त्याच्या सहकाऱ्यांना त्याच्या घरी जेवायला बोलवलं, तेव्हा गीताही आली. गीता पहिल्यांदाच नंदिनीला भेटत होती. नंदिनीला बघून तिनं जे वागलं ते तिला आवडलं नाही. सूरज नंदिनीला गीताविषयी सांगत राहिला. नंदिनी ऐकत राहिली. ती मध्येच हो हो म्हणत राहिली. सूरज गीतासोबत अगदी खुलून दिसतो. गीताच्या बोलण्यावर तो जोरात हसत होता आणि खूप गप्पा मारत होता. नंदिनीला उपेक्षित वाटले. ती मिसफिट होत आहे असं तिला वाटलं. सूरजच्या वागण्यात काहीही आक्षेपार्ह नसलं तरी गीताने वारंवार त्याचा हात धरून त्याच्याशी बोलणं नंदिनीला आवडत नव्हतं. तिला वाटायला लागलं की सूरज तिला एवढी लिफ्ट का देतोय. ऑफिसमधून इतर मुलीही आल्या, पण गीतासारखा उद्दाम स्वभावाचं कोणीच नव्हतं. ती स्वतः इतके वर्ष ऑफिसमध्ये काम करत होती. तिला ऑफिसच्या वातावरणाची सवयही होती, पण गीताचा मोकळेपणा तिला असह्य वाटत होता. सगळे निघून गेल्यावर सूरजच्या बोलण्यात गीताचा खूप उल्लेख होता, हे नंदिनीने नमूद केलं. गीता अविवाहित होती, आई वडिलांसोबत राहत होती. आता सुट्टीच्या दिवशीही गीता कधीही त्याला भेटायला यायची. सूरजला तिच्यासोबत हसत बोलत बघून नंदिनी विचार करू लागली की सूरज मला कंटाळतोय का. गीताचं शरीर दाखवणारे आधुनिक कपडे पाहून नंदिनीला गुदमारायला लागलं. सूरज देखील गीतापासून दूर राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसला नाही. तेव्हा नंदिनी हळूहळू नैराश्याची शिकार होऊ लागली आणि या नैराश्यामुळे ती आजारी पडली. नंदिनी आणि सूरज रात्री झोपायला जायचे तेव्हा सूरज झोपी गेला, पण नंदिनीला अचानक खोलीच्या आतल्या अंधारात वेगळे वेगळे चेहरे उगवल्यासारखे वाटले. तिच्याकडे पाहून हसले आणि ती त्या अंधारात बुडू लागली. ती डोळे मिटून जोरात ओरडत होती. सूरज चकित होऊन उठून बसला. नंदिनीला दम लागला आणि सूरजच्या मिठीत ती बेशुद्ध पडली. त्याने लगेच डॉक्टरांना बोलवले. चेकअपनंतर डॉक्टर म्हणाले ती मानसिकदृष्ट्या खूप तणावात आहे आणि दबावाखाली असल्यामुळे तिचा रक्तदाबही वाढला आहे. आणि हो, अभिनंदन, तुम्ही आईवडील होणार आहात. सूरजच्या आनंदाला सीमा नव्हती. डॉक्टर औषध देऊन निघून गेले. सूरज नंदिनीचा हात धरून बसला होता. मागच्या दिवसात घडलेल्या घटनांचा तो नीट विचार करू लागला. नंदिनीची मनस्थिती लक्षात आल्यावर त्याला अपराधी वाटू लागलं. त्याने गीतासोबत इतकं उघडपणे वागू नये. स्वतःच्या मनात काही चुकत नव्हतं, पण नंदिनीची मानसिक अवस्था आता अनुभवून सूरजच्या पापण्यातील अश्रू नंदिनीचा हात ओलावत राहिले. कळत नाही नाजूक हृदयांच्या तारांचा संगम होता की आणखीन काही. त्याच्या गरम अश्रूंचा उष्मा नंदिनीच्या हृदयाच्या खोलीपर्यंत पोहोचला आणि तिच्या बंद पापण्या हलू लागल्या. गडद अंधारातून ती हळूहळू बाहेर येत होती. धुक्याचे काळे ढग विरून जात होते. सूरजने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, नंदिनी, तू कशी आहेस आता? माझं काही चुकलं असेल तर माफ कर. नंदिनीने काही बोलण्याचा प्रयत्न करतात सूरज बोलला, नंदिनी, लवकर बरी हो. मला आयुष्यातील सर्वात मोठा आनंद तुझ्यासोबत शेअर करायचा आहे आणि आजपासून तू तुझ्या वयाचा विचार तुझ्या मनातून पूर्णपणे काढून टाकशील. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि खूप काही तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आपण खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तीने आयुष्य सुंदर जगू. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. एकमेकांचा हात धरून एकत्र खूप दूर जायचं आहे. तू फक्त माझ्या प्रेमावर विश्वास ठेव. नंदिनी शांतपणे सूरजकडे बघत होती. तिने सूरजचा हात घट्ट पकडून शांतपणे डोळे मिटले. मग त्याने त्या खिडकीकडे नजर टाकली, जिथे त्याच्या आयुष्याच्या एका नवीन सकाळचा सूर्य उगवत होता. त्याच्या तेजस्वी किरणांनी त्याच्या हृदयाचा प्रत्येक कोपरा उजळला होता.